आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो। आपण माझ्या या टीसीच्या आमंत्रणाला आपण इथे आलात। काही दिवसांपूर्वी मी एक ट्विट केलं होतं। संदर्भ होता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आपले पोलीस अधीक्षक आहेत श्री मोहन दहीकर यांचा जो कारभार चालू आहे आणि जिल्ह्याचं त्यामुळे जे काही नुकसान होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तरुणाईचं होतंय, जिल्ह्याची आर्थिक व्यवस्था बिघडत चाललेली आहे। आणि या सगळ्या विषयांना अनधिकृत असेल, अनैतिक धंदे असतील, या सगळ्यांना मोहन दहीकर यांचा पाठिंबा कसा आहे असं सांगताना मी एक ट्विट केलं होतं। सन्माननीय श्री मोहन दहीकर हे आपल्या जिल्ह्यामध्ये 22 मे 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला। तो पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत आपण जो त्यांचा कार्यकाल बघतो, पहिलं गुन्ह्यांपासून सुरुवात करू। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण आजच्या तारखेमध्ये 1100 ते 1200 गुन्हे हे रजिस्टर्ड आहेत। हे सांगायच्या अगोदर तुम्हाला असंही सांगितलं पाहिजे की मागच्या 2-3 दिवसापासून मी पोलीस डिपार्टमेंटकडून काही माहिती मागून घ्यायचा प्रयत्न केला, तर अचानक ते अधिकारी जे माहिती देणारे होते ते गायब झाले, सुट्टीवर गेले, त्यांची उत्तरं बदलली आणि ते काही सरळ उत्तर देऊ शकले नाहीत। मला त्यांच्यावरचं दडपण लक्षात आलं म्हणून मी त्यानंतर त्यांना डिस्टर्ब केलं नाही। तर 1100 ते 1150 हे साधारण गुन्हे रजिस्टर्ड दिसत आहेत। ह्याचं जर कन्व्हिक्शन रेट तुम्ही बघितलं, जे कन्व्हर्जन होतं क्राइम टू शिक्षा, क्राइम टू पनिशमेंट, आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये हा जो रेट आहे हा लेस देन 20% आहे, 20% खाली आहे। म्हणजे यांचा अर्थ काय होतो, केस रजिस्टर होते, कोर्टामध्ये दाखल होते, FIR दाखल होतो, ऍडजस्टमेंट होते आणि ज्याच्यावर केस होते तो बाइज्जत बरी होतो। ह्याला म्हणतात कन्व्हिक्शन रेट आणि त्याच्यावरचं कन्व्हर्जन। म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कन्व्हर्जन हे 20% कमी आहे, गुन्हे रजिस्टर्ड आहेत, अनेक अजून प्रलंबित आहेत, त्याचा अजूनपर्यंत कुठे काही शोध नाही, त्याचा अजूनपर्यंत काय चाललंय आम्हाला माहित नाही, कोर्टामध्ये जेव्हा हे सगळे गुन्हे जातात ते कन्व्हर्टच होत नाही, काही किरकोळ लोकांना शिक्षा होते, जे ऍडजस्टमेंट करत नाहीत त्यांना शिक्षा होते। असे हे 20% खाली आपल्या जिल्ह्यामध्ये। आणि माझ्याकडे प्रत्येक तालुक्याची आकडेवारी आहे, पण ती आकडेवारी सांगून तुमचा मी वेळ घेणार नाही। तुम्हाला कधी ती आकडेवारी जी माझ्या हाती लागली आहे ती तुम्हाला हवी असेल, मी तुम्हाला तो सेपरेट पेपर आहे पत्रकार परिषदेनंतर तुमच्या समोर ठेवतो। म्हणजे प्रत्येक तालुक्याचे तुम्हाला किती गुन्हे झालेत त्याच्यावरती आता ते त्यांचं काय होतंय ही सगळी आकडेवारी तुम्हाला मी देतो। हा झाला कन्व्हर्जन म्हणजे क्राइम टू पनिशमेंट। ह्याचा रेट आपल्या जिल्ह्यामध्ये लेस देन 20% आहे, तुम्हाला मी सांगितलं। त्यावरूनच पोलीस डिपार्टमेंट, माझा खरं तर पोलीस डिपार्टमेंटवरती काही आक्षेप नाही। जेव्हा पोलीस डिपार्टमेंटचा बॉस तो ठरवतो की डिपार्टमेंट कसं चालवायचं, जर वरचा प्रमुखच पोलीस एक फार मोठं जी रॅकेट आपल्या जिल्ह्यामध्ये आज
सगळीकडे आपल्याला दिसते आणि हे प्रत्येकाला माहिती आहे, गावागावात आहे. आता मी ही जी बनावट दारू बॉर्डरवरून क्रॉस होते, गोवा बॉर्डरवरून आपल्या राज्यात येते. तुम्हाला मी तारखा सांगतो, ह्या ज्या गाड्या पकडल्या गेल्या या कुठल्या तारखेला पकडल्या गेल्या आणि कुठे पकडल्या गेल्या. गोवा राज्यातून आलेल्या 30 जुलै 2025 अणसुरा येथे दारू जप्त, तालुका राजापूर. 16 जुलै 2025 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 3 सप्टेंबर 2025 पन्हाळे सौंदळ इथे पकडली गेली. 2,11,00,000ची दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 28 डिसेंबर 2025 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 5 डिसेंबर पकडली गेली, तालुका राजापूर. 10 मे 2025 बनावट दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 25 मे 2026 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 26 मे 2026 13 लाखांची दारू पकडली गेली, तालुका राजापूर. दहीकर आले 22 मे 2025. मी तुम्हाला जुलैपासूनच्या तारखा सांगितल्या. ह्याच्यामध्ये एक तरी कारवाई सिंधुदुर्गामध्ये झाली का? मग ती का झाली नाही? रत्नागिरीच्या एनसीबीने किंवा तिकडच्या पोलीस डिपार्टमेंटने सातत्याने वर्ष दीड वर्षामध्ये इकडून आलेली गाडी तिकडे पकडली, इकडे का नाही पकडली? म्हणजे यांचं रॅकेट आहे. इतक्या वेळेला दारू पकडली गेली, एकदाही सिंधुदुर्गात पकडली गेली नाही मागच्या 1.5 वर्षात. ती सगळी पकडली गेली रत्नागिरीमध्ये. याचा अर्थ मी काय समजायचा? त्याच्यावर मी नंतर येईल की नेमका हप्ता किती जातो. पुढे गांजा आणि ड्रग्ज. आता गांजा आणि ड्रग्ज सप्लाय करणारे आणि त्यांच्यावरती झालेली कारवाई ही 2025 पासून ते 2026 पर्यंत कुडाळ, कणकवली, कुडाळ, मालवण, कुडाळ, पिंगोळी, कुडाळ, कवळीकट्टा ही 7 ते 8 वेळा कारवाई झाली. सकाळी पकडले, संध्याकाळी सोडून दिली, दुसऱ्या दिवशी सोडून दिली. काही ठराविक किरकोळ, काय बोलायचं आहे, काही ठराविक किरकोळ हे आरोपी किंवा हे जे कोण आपण छपरी म्हणू किंवा टपोरी म्हणू, ह्यांना पकडण्याच्या पलीकडे जो मेन सूत्रधार यांचा पकडायचा होता तो कधी पोलिसांच्या हातीच लागला नाही. दोन 5, 15, 20 यांची ठरलेली पोरं, त्यांच्यावरच कारवाई. पण हा सप्लायर कोण आहे? कोण कुडाळपर्यंत हे मटेरियल आणतंय? बॉर्डर कोण क्रॉस करतंय? कुठल्या मार्गाने येतंय? समुद्राच्या मार्गाने येतंय किंवा कुठल्या घाट मार्गाने येतंय? ह्याचा शोध 1.5 वर्षामध्ये झालेला नाही. इन्व्हेस्टिगेशन की चला हा पकडला गेला, पण तुला दिला कोणी, तो मेन सप्लायर कोण, त्या सप्लायरचं नाव अजूनपर्यंत पोलीस रेकॉर्डमध्ये नाही. पोलिसांनी रेकॉर्ड बनवायचा प्रयत्न देखील केलेला नाही. मी शोधतोय की असा कोणतरी एक सूत्रधार पोलिसांना भेटला आहे का की साहेब हा पकडला तर आपलं हे रॅकेट बंद होतं. चिरीमिरी कोणतरी पकडायचे, चिरीमिरी कुठली तरी कारवाई करायची आणि दाखवायची की आम्ही कारवाई केली आहे. ह्या ड्राम्याच्या पलीकडे पोलिसांनी मागच्या 1.5 वर्षामध्ये काही केलेलं नाही. त्यानंतर आली गोहत्या, गो तस्करी.
बीफ आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे मिळतं, सावंतवाडीपासून ते जग जाहीर आहे. कुडाळमध्ये एक कसाई आहे, त्यांनी तर आता ती काय कटरच आणलेली आहे. मखदूम पीआय जेव्हा होते, मी त्यांना स्वतः फोन करून सांगितलं होतं की अशा कत्तलखान्यांवर, अशा व्यक्तींवर तुम्ही मोका का लावत नाही. अजूनपर्यंत जिल्ह्यामध्ये गो तस्करीवर मोका लागलेला नाही. मी सरकारचं अभिनंदन करतो की आता मोका अधिकृत केलेला आहे गो तस्करीमध्ये. अजूनही कुडाळमध्ये, सावंतवाडीमध्ये बीफ विकलं जातं. मस्जिदीच्या बाहेरचे स्पीकर मोठ्या प्रमाणामध्ये फुल व्हॉल्यूम मध्ये वाजवले जातात. एसपीना आम्ही तक्रार करून सुद्धा एसपी त्याच्यावरती काही कारवाई करायला तयार नाही. आमच्या काही संघ परिवाराची लोक रेकॉर्डिंग मला पाठवतात रोजची. ती जी बांग ते लोकांची जेव्हा सुरू होते, पाहिजे तर तुम्हाला मी रोजची ते जे स्पीकर मध्ये जी व्हॉल्यूम असते ते तुम्हाला मी ऑडिओ क्लिप पाठवू शकतो. रोजची तक्रारी करून सुद्धा आमच्या हिंदूंना त्रास होतोय, तक्रार होते, तरी पोलीस दुर्लक्ष करतात. बीफ ट्रेड होतो आपल्या जिल्ह्यामध्ये, पोलीस दुर्लक्ष करतात. एकही कारवाई, तुम्ही सगळे प्रोफेशनल आहात. गो मातेची गाडी ही पोलिसांनी पकडलेली एक तरी घटना मला तुम्ही मला सांगायची की ही कारवाई पोलिसांनी, गो रक्षकांनी पकडलेली गाडी नाही म्हणत आहे, आणि नंतर ती पोलिसांच्या ताब्यात दिलेली गाडी म्हणत नाही. ही गाडी पोलिसांनी पकडली, ह्याच्यात तस्करी होत होती आणि ती पोलिसांनी पकडली आणि त्याच्यावर कारवाई केली. अशी एक गाडी आणि एक गाडीचा नंबर मला पत्रकार आमच्या सगळ्या कुठल्याही आमच्या महोदयांनी दिलेला, आणि मला माझा मुद्दा खोडून काढलेला मला चालेल. पण एक कारवाई, एक गाडी ही पोलिसांनी पकडली आणि त्याच्यावरती ही कारवाई झाली, अशी एक गाडी गो तस्करीच्या विषयामध्ये मला आपण कोणी मला सांगावी, माझ्या शोधण्यात कुठे मला सापडलेली नाही. दहीकर यांचा कारभार हा फक्त ग्राउंडवर व्हिजिलन्स ठेवणं, पोलिसिंग करणं, पेट्रोलिंग करणं ह्या पुरता मर्यादित नसावा. कारण का मी कधी पोलिसांचा युनिफॉर्म घातला नाही, मला त्यांची प्रोसिजर डीपमध्ये माहीत नाही. पण जिल्ह्यात जेवढी पदं आहेत पोलिसांची, माझ्या रेकॉर्डप्रमाणे 1163 पदं आहेत. 1.5 वर्षामध्ये ती पदं भरण्याचा तर प्रयत्न झाला नाही. काही लोकांनी, म्हणजे काही अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी इकडून बदली घेऊन दुसऱ्या जिल्ह्यात गेली. आता पदं आपल्याकडे जवळपास 482 आहेत. म्हणजे वर्कफोर्स हा 50% पेक्षा कमी आहे पोलीस डिपार्टमेंटचा आपल्या जिल्ह्यामध्ये. ही जबाबदारी कोणाची आहे? एसपींची नाही आहे. दोडा मार्गामध्ये रबर प्लांटेशनच्या नावाखाली परप्रांतीय लोक येऊन तिथे गांजा उगवत आहेत. स्थानिक जाऊ शकत नाही भीतीपोटी, कोणी जाऊ शकत नाही भीतीपोटी. तो एरिया असा वेगळा पाकिस्तान केल्यासारखाच झालेला आहे. आजपर्यंत एसपी साहेबांना असं का सुचलं नाही की मी तिकडे दोडा मार्गात जाऊन, जो आमचा सिंधुदुर्गाचा भाग आहे, जिथे रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा उगवला जातोय, गांजा, आणि हेक्टर किती, 1800 पेक्षा जास्त हेक्टरवर रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा बनवला जातो. आता तिथे वेगवेगळे ड्रग्ज बनवले जातील, माहित नाही, कारण का तिथपर्यंत कोण गेलंच नाही. सगळ्यांना बाहेरून संशय आहे, हे काम कोणाचं आहे? पोलिसांचं आहे. आतमध्ये तुम्हाला रेड मारायची होती तर इतक्या वर्षापासून, 1.5 वर्षापासून कशासाठी थांबलेलं होतं? नुसते 2-5 लोक रस्त्यावरचे पकडून, गरिबांना हे सगळे छपरी पोरं पकडून काही होणार नाही. तिथे 1800 हेक्टरवर रबर प्लांटेशनच्या नावाखाली ड्रग्ज उगवले जात आहेत, बनवले जात आहेत. दहीकरांचं लक्ष नाही, दहीकरांना लक्ष द्यायचं नाही.
आता येतो मी LCB वर. LCB हे जे खातं आहे पोलिसांच्या डिपार्टमेंट अंतर्गत, मी काय नावं डायरेक्ट सांगणार, मला काय कोणाची भीती नाही. हे कलेक्शन मटका असेल, जुगार, दारू, ड्रग्ज, तस्करी वगैरे वगैरे, हे जे काय 2 नंबरचे धंदे आहेत, या 2 नंबरच्या धंद्यांचं जे महिन्याचं इन्कम आहे पोलिसांचं, जे माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून मला मिळालं, ते 2.25 ते 2.5 कोटी आहे महिन्याचं. परत सांगतो, 2.25 ते 2.5 कोटी रुपये मिनिमम, जास्त असू शकतं, कमी नाही. हे जे डुप्लिकेट दारू बनवायला जे स्पिरिट लागतं ते महाराष्ट्रातूनच गोव्यात जातं. त्याचं डायरेक्ट कमिशन किंवा त्याचं जे काय आहे 2 नंबरचं अंडर टेबल, हे SP ऑफिस. कारण का ते स्पिरिट टाकल्याशिवाय ती डुप्लिकेट दारू बनवू शकत नाही. आणि ती जाते कशाने? पेट्रोलच्या टँकरच्या माध्यमातून, कधी दुधाच्या टँकरच्या माध्यमातून, आणि मोकाट सोडली जाते. ही दिवसा होते, रात्रीची होत नाही. कुठला तरी टँकर पेट्रोलचं किंवा इतर कुठलं तरी टँकर आहे, त्याच्यातून हे स्पिरिट गोव्याला पाठवलं जातं. उघडपणे, उघड्या डोळ्यांनी आमचे SP साहेब बघतात, आणि तीच दारू रिटर्न मध्ये आमची इकडे तरुणांची पिढी खराब करते. आता मी तुम्हाला LCBचं सांगतो, आणि काय गाड्यांचे नंबर देतो रेफरन्ससाठी. जर पोलिसांनी ह्याच्यावरती ऍक्शन घेतली नाही तर मी तर ठरवलंय दर 15 दिवसांनी पोलीस विभागावरच एक पत्रकार परिषद मी घेणार. आणि जोपर्यंत हे असे निष्क्रिय अधिकारी, दहीकर, माझा आरोप हा दहीकरांवरच आहे, हे असे निष्क्रिय अधिकारी, भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये मी असेपर्यंत, आणि मी ही तक्रार सन्माननीय पालकमंत्री साहेबांकडेही करणार आहे, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करणार आहे, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे करणार आहे, आणि खासदार साहेबांकडे पण करणार आहे, की असे अधिकारी, मी पण युती सरकारचा एक भाग आहे, जोपर्यंत असे अधिकारी प्रशासनामध्ये असतील आपलं सरकार बदनाम होईल. आपण बदनाम होतोय या अशा अधिकाऱ्यांमुळे. ते जे आई वडील रडतात ते सरकारला शिव्या घालतात, पोलिसांना नाही घालत. म्हणून आपण सगळे, मी पण या युती सरकारचे घटक आहे, मी पण तेवढाच बांधील आहे या सरकारमध्ये. पण माझा विश्वास आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि खासदार साहेब मला या विषयामध्ये न्याय देतील, आणि अशा अधिकाऱ्याला लवकरात लवकर या जिल्ह्यातून त्याची हकालपट्टी करतील. खरं तर माझं म्हणणं आहे, अशी व्यक्ती ही पोलीस फोर्स मध्येच नको, पोलीस फोर्स मधून पण यांची हकालपट्टी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि मी ती जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आणि बाकी या सगळ्या नेत्यांकडे मी बसेन, तेव्हा मी माझी भूमिका तिकडेही मांडीन, आणि लवकरात लवकर हे असे दहीकरांसारखे अधिकारी आमच्या जिल्ह्यात नको, हे मी सांगायचं काम तिकडेही करेन. LCBचं सांगत होतो. LCB मध्ये बांदा चेकपोस्ट वरून सावंतवाडी मार्गे ही दारू वाहतूक होती. आता LCB खात्याचे, मला कोणाचंही कॅरेक्टर असॅसिनेशन करायचं नाहीये, मी तुम्हाला नावाचे 2 अक्षरं देणार, पुढचा शोध तुम्ही लावायचा. LCB मध्ये हा अधिकारी कोण, किंवा शेवटचं नाव देतो. LCB मध्ये एक राठोड आहे आणि एक डिसोजा आहे. जिल्ह्यामध्ये जेवढी दारू इकडे तिकडे जी काय फिरवली जाते, पसरवली जाते, डिस्ट्रीब्युशन होतं, त्याचे हप्ते जमा करायचं काम ह्या LCBच्या 2 अधिकाऱ्यांकडे आहे प्रामुख्याने. राठोड हा SP साहेबांच्या अतिशय जवळचा आणि लाडका अधिकारी.
आता DYSP ऑफिस दोन वेगळे सेपरेट केलेले आहेत, सावंतवाडी डिव्हिजन आणि कणकवली डिव्हिजन. सावंतवाडी डिव्हिजन मध्ये फोंडकर नावाच्या एका अधिकाऱ्याकडे जबाबदारी आहे जुगार, मटका, दारू वाहतूक याचं कलेक्शन करणार. DYSP ऑफिस कणकवली, कारण का दोन वेगळे डिव्हिजन केले. साळवी नावाचे अधिकारी आहेत जे जुगार, मटका, वाळू, दारू वाहतूक, वाळू वगैरे सगळे जे काही कलेक्शन करण्याची जी काही जबाबदारी आहे या दोन डिव्हिजन मध्ये ती वाटली गेलेली आहे. मग एक जामदार नावाचे अधिकारी आहेत ज्यांना मालवण आणि तो पट्टा दिलेला आहे. चव्हाण नावाचे आहेत ज्यांना मालवण आणि कुडाळचा एक पट्टा दिलेला आहे. आता गाड्यांचे नंबर हे तुम्हाला चेकपोस्ट सावंतवाडीची जी काही सातारड्याच्या जवळची जी चेकपोस्ट आहे तिथे एक गाडी सातत्याने MH07 4242. अच्छा, ही एक गाडी नाहीये, हा नंबर एक आहे, गाड्या 3 आहेत. सेम कलर, क्रेटा मॉडेल, काळ्या काचा, एका नंबरच्या 3 गाड्या. आता कदाचित ते गायब करतील, पण मागच्या कुठल्याही CCTV फुटेजमध्ये जर तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला ही एक गाडी अनेक वेळेला दारूची वाहतूक आणि बाकी सगळी या गाडीच्या माध्यमातून होत असते. तशीच एक गाडी आहे MH07 AG3190 आणि MH07 मधला तो हे नाहीये अल्फाबेट 5901. हे आतापर्यंत निलेश राणेला जर माहिती पडलं म्हणजे आपण विचार करू शकता आपल्याला ह्याच्याबद्दल किती माहिती असेल. कदाचित माझ्यापेक्षा जास्तच माहिती आपल्याला असेल. हे सगळं करण्याचं कारण एवढंच, कारण का मागच्या काही दिवसांपासून पोलीस दहीकरांच्या मार्गदर्शनाखाली जसं वागतायत. हा जो डिसोजा नावाचा अधिकारी आहे हा आमच्या आवळे गावात गेला आणि सांगितलं एका छपरी गँग पकडली तिकडची आणि सांगितलं तू दारूचा व्यवसाय सुरू कर, मी तुला सपोर्ट करतो. आता ती सगळी टपोरी मुलं होती. हे आता हल्लीच सांगतो तुम्हाला, मागच्या महिन्याचं. आता पोलीसच आपल्या बरोबर आणि पोलीसच आपल्याला सांगतोय की चल तू दारूचा धंदा सुरू कर, मी तुझ्या बरोबर आहे असं सांगितल्यानंतर त्या पोरांनी सुरू केलं आणि हप्ता द्यायचा कुठेतरी त्याचा राहून गेला किंवा काहीतरी कमी जास्त झालं, त्याला ह्या डिसोजानेच अटक करून त्याच्यावरती कारवाई केली आणि त्याला अटक केली. जिल्ह्यामध्ये 2.5 ते 3 कोटी रुपये हा महिन्याचा हप्ता जातो 2 नंबरचा. त्याचे 4 स्टेज आहेत: बीट अंमलदार, पोलीस स्टेशन, LCB ऑफिस, SP ऑफिस. आपल्याला जिल्ह्याला कुठे घेऊन जायचं आहे हे आता पोलीस डिपार्टमेंट नाही ठरवणार. हे उघडपणे होत आहे, उघडपणे हे सगळे प्रकार चालू आहेत. ज्या पत्रकारांनी ह्याबद्दल लिहिलं काही दिवसांपूर्वी, तुला केसमध्ये अडकून टाकीन अशी धमकी देण्यात आली. आमचे सावंतवाडीचे एक पत्रकार, तू लिहितोस कसा? ती जी अरेरावी चालू आहे पोलिसांची, कशाचं कोणावरच पोलिसांचं आता नियंत्रण राहिलेलं नाही. मला वाईट वाटतं, मी या सरकारचा एक घटक असून सुद्धा मला हे सगळं बोलावं लागतं. मी जेव्हा या दहीकरांना पहिल्यांदा भेटलो, जेव्हा ते जिल्ह्यामध्ये आले, मी बुके द्यायला गेलो आणि बुके दिल्यानंतर त्यांना मी सांगितलं की साहेब अशी एक मोहीम सुरू करा ज्याच्यामुळे ड्रग्ज आणि ही दारू कायमची आपल्या जिल्ह्यामध्ये बंद झाली पाहिजे. हो मी करतो, माझा प्लॅन आहे. एक तरी मोहीम रेड मारण्याच्या पलीकडे, किरकोळ रेड आहे, या रेडनी काही होत नसतं. मोहीम चालवलेली या मोहन दहीकरांनी मला तुम्ही मागच्या 1.5 वर्षात सांगायचं.
कुठे मोहन दहीकर रस्त्यावर दिसले, कुठे डोंगरावर दिसले, कुठल्या चेक नाक्यावर काहीतरी त्यांना काहीतरी टीप आली, स्वतः दहीकर उतरले, कुठलं आपल्याला नैसर्गिक संकट आलं त्याच्यामध्ये दहीकर पुढे आले. हा माणूस आल्यापासून बदली मागतोय. ज्या माणसाचा मूडच नाही या जिल्ह्यामध्ये राहायचा, तो कलेक्शन करणार नाही तर मग दुसरं काय करणार आहे. म्हणून मी पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे, पहिला हाकाला अशा अधिकाऱ्यांना ज्यांना कामच करायची इच्छा नाही आपल्या जिल्ह्यामध्ये. आपल्याला आठवत असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये एक एसपी होऊन गेले प्रसन्ना म्हणून. जी स्पिरिटची गाडी मी तुम्हाला बोलतोय, काही ज्येष्ठ पत्रकार आहेत साहेब, तुम्हाला आठवत असेल स्पिरिटचे टँकर पकडले होते, त्याचा उल्लेख मी केला, जे गोव्यामध्ये जातात आणि डुप्लिकेट दारू परत आपल्या महाराष्ट्रात येतात. त्या प्रसन्नानी जी कारवाई केली होती त्याच्यानंतर अनेक त्याच्यानंतर एसपी आले असतील. सौरभ अग्रवाल यांच्या अगोदर एसपी होते, त्यांना ते नवीन होते, त्यांना काहीच कळायचं नाही. हा सगळा परत व्यवस्था बसली, कारण का सौरभ अग्रवाल कशावर, ते काय घेत नव्हते, हप्त्यामुळे पुढे त्यांचा हात नव्हता, ते तसे साफ होते, त्यांचे हात साफ होते. पण कशावरच नियंत्रण नाही, लक्ष नाही, हे परत सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात त्यांना लक्षात आलं. आता हा परत मार्ग उघडला. जसं प्रसन्नानी कारवाई केली होती जेव्हा ते एसपी होते, यांना कॉन्फिडन्स आला की दहीकरांच्या कंट्रोलमध्ये हा जिल्हा असताना आपण ह्याच्यातला 100% ह्याच्यातला मार्ग काढू शकतो, आणि त्यांनी तो काढला. तडीपाऱ्या, किरकोळ तडीपाऱ्या, लहान 2-3 लोकांना सोडल्या किंवा राजकीय तडीपाऱ्या, मोहन दहीकरांना आमचा सहकारी, आमचा उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवळकर हा मोठा क्रिमिनल वाटतो. एकमेव तडीपारी झालेली ती राजकीय. एवढे गुन्हे झालेत 1100-1200, कोणाला एमपीडा लावलेला नाही. शेवटचा एमपीडा लावला तो भूषण नावाचा एक कुडाळचा एक कुठला तरी मुलगा होता, त्याला चायनीजच्या गाडीवर लफडं झालं म्हणून त्याच्यावर एमपीडा लागला. चायनीजच्या गाडीवर मारामारी झाली म्हणून त्या भूषणला रत्नागिरी जेलमध्ये 1 वर्ष राहावं लागलं. तडीपारी लावली नाही इतक्या वर्षात, 1.5 वर्षात. एमपीडा लावला नाही. कन्व्हिक्शन रेट 20% पेक्षा खाली. मग तुम्हाला काय वाटतं, इकडे काय गुन्हेगार काय कोणाला घाबरून काय करणार? उघड करतायत, उघड चालू आहे सगळा नाच. आणि हे बघवत नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जोपर्यंत मोहन दहीकरांसारखे अधिकारी आपल्या जिल्ह्यात असतील तोपर्यंत हे गुन्हेगार असेच मोकाट, असेच आनंदात आणि समाधानाने त्यांचा कारभार करतील, पैसे कमवतील, आणि आपले इकडचे तरुण ड्रग्सच्या आहारी जाऊन, दारूच्या आहारी जाऊन त्यांचा जीव जाणार, आई वडील टेन्शनमध्ये, त्यांचं जीवन खराब. हे सगळं पोलीस कंट्रोलमध्ये आणू शकत होते, पण त्यांनी 1.5 वर्षामध्ये का आणलं नाही मला माहित नाही. मी माझ्या आमदारकीचा कार्यकाळ बोलू शकतो, त्याच्या अगोदरचा कार्यकाळ मी काढलेला नाही. तो जर पाहिजे असेल तोही तुम्हाला देईन. पण दहीकर इथून जाईपर्यंत निलेश राणे पाटलाग सोडणार नाही. मी स्टिंग ऑपरेशन पण करतो, स्टिंग ऑपरेशन पण करणार पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधात. जोपर्यंत दहीकर इथून जात नाही, सुधरत नाही, तोपर्यंत माझी कारवाई माझ्या पद्धतीने मी चालू ठेवणार. मग ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा रस्त्यावरती असेल, मी अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्यात स्वस्त बसू देणार नाही म्हणजे नाही. ही माझी भूमिका आहे. आपण ह्याच्यावर आणि इतर कुठल्याही विषयावर विचारायचं असेल तर विचारू शकतो. पोलीस बोलताना कालची बांध्यामध्ये आजचे सरपंच बांधा ठाण्यात गेल्यानंतर तक्रार दाखल करायला गेल्यानंतर पोलिसांनीच व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांनीच म्हटलंय मर्डर करून या, आणि तो व्हिडिओमध्ये एक अरेरवीची भूमिका पोलिसांची तिथे दिसते. मी सांगतोच आहे ना तुम्हाला की सरकार साहेब, इकडे काय भक्तच चालू आहे. जो बॉस असतो ना, त्यांनी पोलीस डिपार्टमेंट कसा चालवायचा हा त्यांच्या अधिकारातला विषय असतो. खालचे अधिकारी असंच वागणार आहेत.
त्यांना सिरियसनेस कुठे आहे? आज महिन्याचे एवढे पैसे मिळत आहेत तुम्हाला 2 नंबरच्या माध्यमातून, तुम्ही ड्युटी कशाला कराल? कशाला कोर्टामध्ये तुम्ही आयो म्हणून तुम्ही प्रेझेंटेशन कराल किंवा फाईट कराल? तुम्हाला सेटलमेंटचे पैसे मिळत आहेत, तुम्हाला ड्रग्ज दारूचे पैसे मिळत आहेत. या अधिकाऱ्यांना सवय लागली आहे. प्रसन्नासारखे जे कोण SP साहेब होते तेव्हा आम्ही त्यांचं काम बघितलंय. काय रुबाब, काय रोखोक वागायची हो. नाही म्हणजे नाही. आज किती कंट्रोलमध्ये आणलं होतं त्या काळामध्ये हे सगळं. हा माणूस इथे बसून बदली मागतो, मला दुसरीकडे पाठवा. मग जा, उघड सांगून जा. हे जोपर्यंत जात नाही साहेब, पोलीस डिपार्टमेंटमध्ये बदल होणार नाही. कारण का ह्यांना इथे मन लागत नाही, ह्यांचा जीव इथे लागत नाही. इथून गेलेलेच बरेच. हे जातील, नवीन कोणतरी चांगले येतील तर या जिल्ह्याचं भलं होईल. पोलीस डिपार्टमेंटचं, जिल्ह्याचं म्हणण्यापेक्षा पोलीस डिपार्टमेंटचं. बदल झाला नाही तर रस्त्यावर उतरणार कसं? मी बोललोच, मी सगळं काय, मी टोकाला जातो आणि मी टोकाला जाणारा माणूस आहे. मी काय अधूनमधून त्याच्या ठिकाणी जाऊन स्वतः रेड मारतात. हेच SPचं अपयश आहे. पालकमंत्री साहेबांना काय करायचं आहे? जिल्हा साफ सुधरा पाहिजे, जिल्हा मटका मुक्त पाहिजे, दारू मुक्त पाहिजे, ड्रग्ज मुक्त पाहिजे. ते कोणाला सांगणार? पोलिसांना.